थंडी आली रे आली म्हटलं की हात पाय चेहरा होठ सगळं उलून बसतं. लेकरांचं तर बघायचं कामच नाही. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांचं तर बघायचंच काम नाही. आता त्यांना पण व्यवस्थित ठेवायचंय, आपण पण व्यवस्थित राहायचंय. या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना कुणाकुणाकडे लक्ष द्यावं हे समजत नाही. घरातले कामं सगळ्याच गोष्टी. तर याच्यावर रामबाण असा उपाय आहे बघा. इथे मी घेतलेला आहे बदाम, थोडंसं बेसन पीठ, तीळ आणि हळद, आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढायचंय. बारीक असे एकदम पावडर तयार करायची आहे. याने काय होणार आहे तर हे फक्त एका बंद डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं. बाथरूममध्ये ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून नुसतं अंगावरती चोळलं तरी पण इतका सुंदर रिझल्ट येतो. हात पाय उलत अजिबात नाही. चेहऱ्याला सुद्धा लावून तुम्ही फेस पॅक सारखं सुद्धा ठेवू शकता आणि लहानातल्या लहान मुलांना सुद्धा हे यूज करू शकता. अजिबात हार्मफुल नाहीये. घरी तयार केलेला आहे म्हणून एकदम विश्वास याच्यावर डोळे झाकून ठेवायचा आहे. मी दरवर्षीच करते, त्याच्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावा. आणि इतका फास्ट व्हिडिओ तुम्हाला जर लक्षात येत नसेल, समजत नसेल, तर खाली दिलेला जो त्रिकोणी बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ भेटून जाईल. आता हा मी फेस पॅक तुम्हाला चेहऱ्याला लावून दाखवलाय. गरम पाण्यामध्ये लावलेला आहे, म्हणजे कोमट पाण्यामध्ये. चांगला 10-15 मिनिटानंतर सुकल्याच्या नंतर असा हाताने चोळून काढायचा. त्यासोबतच डेड स्किन पण निघून जाते आणि चेहरा इतका सुंदर छान चकचकीत होतो. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. छान असं मॉइश्चरायझर लावायचं. आणि डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की खालच्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.